मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडला जाणार आहेत। महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी ते उत्तराखंडला जाणार असल्याचं कळतंय। उत्तरकाशीमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकलेले आहेत आणि याच पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः उत्तराखंडला जाणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील परत आणण्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे आणि स्वतः गिरीश महाजन हे उत्तराखंडला जाणार असल्याचं कळतंय। उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत, ढगफुटी सदृश पाऊस झालेला होता आणि अनेक पर्यटक या ठिकाणी अडकलेले आहेत। स्वतः गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीश महाजनजी, तुम्ही स्वतः उत्तराखंडला जाणार आहात। महाराष्ट्रातले अनेक पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत, कशा प्रकारे हे बचाव कार्य राबवले जाणार आहे? मी आता एअरपोर्टलाच आहे। उत्तराखंड राज्यामध्ये जी ढगफुटी झाली उत्तरकाशी जिल्ह्यात, विशेष करून घराली परिसरामध्ये आणि खूप मोठा जलप्रलय त्या ठिकाणी झालेला आहे। घरं वाहून गेलीत आणि आपल्याकडचे अनेक भाविक पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते। जवळपास 150, 160, 170 भाविक त्यांचा आम्हाला ट्रेस झालेला आहे की ते त्या ठिकाणी गेलेले आहेत। अजूनही कमी जास्त आकडा असण्याची शक्यता आहे, पण गेल्या 2 दिवसापासून सगळा जलप्रलय चाललेला आहे। अनेकांचा तिथे संपर्क होत होता कुटुंबियांशी आणि त्यामुळे कुटुंबीय खूप चिंतेमध्ये या ठिकाणी होते। आतापर्यंत जवळपास त्यापैकी 155-60 पैकी जो 100 लोकांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। कॉन्टॅक्टमध्ये फक्त व्हॉट्सअप किंवा मेसेज कसा तरी, कारण त्याचा नेटवर्क नाही आहे तिथे, सगळ्या बॅटरी चार्जिंग तिथे होत नसेल, मोबाईल त्यामुळे अनेक अडचणी असतील आणि त्यामुळे संपर्कच होत नाही। पण काही लोक संपर्कात झालेला आहे, पण अजूनही 50-60 लोक असे आहेत की त्यांचा संपर्क होत नाहीये। जे आहेत ते कशा स्थितीत आहेत, कुठे आहेत, कारण पाऊस तिथे अजून सुद्धा जोरात अगदी मुसळधार सुरू आहे, पाऊस थांबत नाहीये। त्यामुळे त्यांना सुखरूप निश्चित शासनाची आहे आणि म्हणून आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून संपर्कात होतो। असं वाटतं परिस्थिती निवळेल, पण अजूनही त्यांना काढता येत नाही तिथून बाहेर आणि मला सकाळी सांगितलं की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जा। तिथे मुख्यमंत्री मोदींशी बोलणं झालंय, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, सेना दलाशी त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे। तर मी इथून गेल्यावर तिथे परिस्थिती बघतो आणि नंतर पुढे काय करता येईल काय नाही त्या पद्धतीने आम्ही सगळं त्या ठिकाणी नियोजन करू। पण प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी काळजी या ठिकाणी भाविकांची आम्ही घेत आहोत। कोणी घाबरू नये, फार चिंता करू नये, जे सगळं करता येण्यासारखं ते शासन या ठिकाणी करत आहे। नक्कीच गिरीशजी, अनेक पर्यटक अडकलेले आहेत महाराष्ट्रामधील, त्यांचे नातेवाईक चिंतेमध्ये आहेत, पण महाराष्ट्र सरकार तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांना मदत केली जाणार, त्यांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर स्वतः गिरीश महाजन आपल्याशी बोलत होते, ते आता उत्तराखंड येथील या ठिकाणी जाणार आहेत। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। उत्तरकाशीमध्ये भूस्खलन झालेलं होतं, ढगफुटी सदृश पाऊस झालेला होता, अनेक ठिकाणी अजूनही तितकाच मुसळधारपणे पाऊस सुरू आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येतात। काही पर्यटकांसोबत संपर्क होऊ शकला नाहीये, मात्र महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांच्या नातेवाईकांना काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। स्वतः मंत्री गिरीश महाजन आता उत्तराखंडमध्ये पोहोचतील आणि महाराष्ट्रामधील पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तर महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत आणि याच 51 पर्यटकांना पुन्हा आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत।